महाराष्ट्रात 14 ते 20 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांसाठी गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा आता देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी पुनर्नियुक्ती होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केली आहे. कडू यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना उघड आवाहन दिले आहे. मुंबईतील पार्किंग शुल्कात 40% वाढ होण्याची शक्यता आहे. एका नवीन प्रस्तावानुसार पार्किंगचे हे सुधारित दर पुढील 4 ते 5 महिन्यात लागू केले जाऊ शकतात. महाराष्ट्राच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. याच पावसामुळे कोकण, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. बेंगळुरू मुंबई सुपरफास्ट रेल्वे सेवा जून महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता, तर वंदे भारत स्लीपर रेल्वे सेवाही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत मुंबईचा क्रमांक 2, याचे श्रेय महायुतीला जाते. NCRBची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर उद्धव गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला गती मिळालेली आहे आणि याच अंतर्गत 10 मार्ग आणि 29 टर्मिनल्स उभारले जाणार आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने 12 देशांना कोविड-19 सारख्याच एका संभाव्य नवीन महामारीबाबत सावध केलेले आहे. हँटीव्हायरस संसर्गाच्या बातम्यांवर देखरेख आणि पाळत वाढवण्यात आलेली आहे. तरीही जागतिक स्तरावर यापासून असलेला धोका सध्या कमी असल्याचे WHOचे मूल्यांकन आहे. कांदिवली येथील एका मॉलमध्ये फ्राईड राईसच्या डिशमध्ये झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधील स्वच्छतेच्या मानकांबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ग्राहकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. अमेरिकेने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत इराणवर पुन्हा बॉम्ब हल्ला सुरू केलेला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे, जर कोणताही करार झाला नाही तर आम्ही आणखी हल्ले करू. मुंबईतील घाटकोपर विक्रोळी परिसरात एका ट्रेलर ट्रकचा अपघात झाल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. क्रेनचा वापर करून वाहने हटवण्याची मोहीम सध्या सुरू आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर पहाटे 3 वाजता एका महिला दुचाकी स्वाराचा पाठलाग केला जात असल्याचे आणि तिच्याकडे एकटक पाहिले जात असल्याचे दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सुरक्षेची चिंता व्यक्त करत त्या महिलेने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील घाटकोपर येथे एका मोठ्या मोहिमेत पंतनगर पोलिसांनी 12 लाख रुपयांचे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त केलेले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास अद्याप सुरू आहे. मुंबईत अटल सेतू वरळी उन्नत रस्ते प्रकल्पाचा भाग असलेल्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम वेगाने सुरू झालेले आहे. या दुमजली मार्गिकेच्या बांधकामामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठा दिलासा मिळणार आहे आणि दळणवळण सुधारण्याची अपेक्षा आहे. TCS प्रकरणातील फरार असलेली आरोपी महिला निदा खान हिला अटक करण्यात आलेली आहे. ती संभाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसलेली होती. बंगालमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी या घटनेवर टीका करत याला भारतीय राजकारणातील परकीय हस्तक्षेप असे संबोधलेले आहे. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात एका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी निदर्शने सुरू केलेली आहेत. पुण्यात प्रेम संबंधातील वादामुळे एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी दिलीप राठोड याला अटक केलेली आहे. हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्स संघात सामील होणार असल्याच्या चर्चांना जोर आता चढू लागलेला आहे. CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांच्यासोबत हार्दिक दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 2027च्या IPL हंगामासाठी संभाव्य खेळाडू अदलाबदलीबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने नाशिक येथील स्वयंघोषित बाबा अशोक खरात यांच्या बँक लॉकरमधून 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने, चांदी आणि अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. याच प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास आता वेगाने सुरू करण्यात आला.